दत्तात्रय खेमनार या खेमनारची त्याला जी काही पत्र पाठवली होती महिला आयोगाच्या डेसिग्नेशन सह आणि पोलिसांना जे आदेश देऊन की सुमोटोसह याच्यावर गुन्हे दाखल करून घ्या आणि त्याला दबाव आणला होता आणि तो चाकणकरांनी दबाव आणला होता, याचे सगळे पुरावे आता पुढे आलेले आहेत. आणि चाकणकर कशा पद्धतीने या माणसाला पाठीशी घालत होत्या. ज्योतिष सांगणं एक वेगळी गोष्ट आहे आणि तंत्रमंत्र विद्या करणं एक वेगळी गोष्ट आहे. हे तंत्रमंत्र, काळी जादू, अघोरी विद्या हा सगळा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कृती आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करत असताना जर एकीकडे सोशल मीडियावर मी माझ्या नवऱ्याची पूजा करत नाही तर माझे यजमानच माझी पूजा करतात, मी किती सुधारणावादी विचारांची आहे असं सांगणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षा फक्त त्यांच्या पदराने ते पाय पुसत नाही तर त्यांच्या पायाशी अक्षरशः लोळण घेतात. विशेष गोष्ट की जेव्हा आम्ही काल 2 दिवस, कालचा नवीन वर्षाचा सण होता त्यामुळे मी त्यावर काही फार बोलू नये असं म्हणून मी कालचं मौन बाळगलं होतं. पण कालची महत्वाची घटना, ज्या काही गोष्टी मी एकत्रित करत होते, ज्यात त्याची अनेक प्रकारची बेनामी संपत्ती, ज्याच्यातले अजून काही डिटेल्स आहेत, त्यामुळे मी ते थांबले. मी 2 दिवसांनी पुन्हा पत्रकार परिषद घेईल आणि त्यावरचे डिटेल्स काढेन. पण महत्वाची गोष्ट अशी की या तंत्रमंत्र आणि अघोरी विद्या म्हणजे नाशिक, इंदोर, मग तिकडे नलखेडा आणि मग गुवाहाटी, कामाख्या असा सगळा तो प्रवास आहे. या सगळ्यांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा पुढे असतात हे फार गंभीर आहे. काही पीडित महिलांशी आम्ही बोलायचा प्रयत्न केला तेव्हा पीडित महिलांनी सांगितलं, बघा पहिल्यांदा तर ते असं म्हणाल्या की नाही माझा काही व्यक्तिगत संबंध नाही, परंतु अगदी खरातांचे वडील वारले तेव्हा चाकणकर होत्या, खरातांच्या पोरीचं लग्न जमलं तेव्हा चाकणकर सगळ्यात पुढे होत्या, खरातांची भाची चाकणकरच्या घरात राहते, खरात आणि चाकणकर यांचे फायनान्शियल काही डॉक्युमेंट्स तेही मी 2 दिवसात पुढे आणेन. पण या सगळ्यांमध्ये अत्यंत गंभीर आणि धक्कादायक गोष्ट जी मला काल कळली, मी पीडितांचं नाव इथं डिस्क्लोज करू शकत नाही, पण एका पीडितेने सांगितलं की ताई चाकणकर बाई स्वतः तंत्रमंत्र विद्या करायच्या, त्या तंत्रमंत्र विद्या कशा करतायत तर एक फोटो मी आपल्याला दाखवला पाहिजे, तसे तर खूप फोटो आहे पण जो ठळक फोटो आहे तो त्याची तारीख सह दाखवते आणि मग पुन्हा पुढे हा फोटो सगळ्यांनी बघितला, आपण सगळ्यांनी हा फोटो सगळ्यांनी बघितला. याचा अर्थ की सरेंडर करणे, की कशा पद्धतीने स्वतःचा सत्सत विवेक हरवून त्या सरेंडर करतात. आता हे सरेंडर करून झाल्यानंतर त्या पुढे काय करतात की या सगळ्यांच्या मध्ये त्या म्हणाल्या की नाही नाही आमचं काय, मला काही देणं घेणंच नाही, मी फक्त ट्रस्टवर होते. हा फोटो काल सगळ्यांनी बघितलेला आहे पण पुन्हा एकदा माध्यमांना दाखवला पाहिजे की हा फोटो हा फक्त ट्रस्टवर असणाऱ्या संचालकाचा फोटो आहे का. या फोटोवरून आम्ही त्यांचे खरातांशी असणारे कौटुंबिक संबंध काय आहेत काय नाही हे त्या सांगतील. आम्हाला त्याच्यातही जायचं नाही, मला त्याच्यावरही जायचं नाही. मला एका वेगळ्या गोष्टीकडे जायचंय की एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे. आता हे अनामिका कापणे हे काय प्रकरण आहे हे मला माहित नव्हतं. मी त्याची जरा माहिती काढायचा प्रयत्न केला तेव्हा मला त्याची जी माहिती मिळाली ती फार धक्कादायक आहे. मी त्याची एक कॉपी काढून आणली आहे. अनामिका कापतात, कशासाठी कापतात बघा. ते तंत्रमंत्र विद्येमध्ये हाताची अनामिका अत्यंत महत्वाची मानली जाते कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जा वहनाचे मुख्य केंद्र आहे. या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वशीभूत करण्यासाठी केला जातो. या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषित केली जाऊ शकते. कशी तर परत तंत्रमंत्र विद्येच्या लोकांनी सांगितलंय की हे बोट सूर्य म्हणजे यश आणि शुक्र म्हणजे आकर्षण यांच्याशी जोडलेले आहे, ज्यामुळे मंत्रोच्चाराद्वारे एखाद्याला आकर्षित करणे आणि यश प्राप्त करणे असा या तंत्रमंत्र विद्येचा अर्थ आहे.
त्यांनी सांगितलं की ताई हे विशिष्ट वेळेला करतात. कधी करतात? हे सोमवती अमावस्येला करतात. हे सोमवती, आम्हाला इतकं काही त्याच्यातलं नॉलेज माहित नव्हतं. आणि मग एक फोटो एका माऊलीने पाठवला, याचा स्क्रीनशॉट बघा, त्याच्यात तारीख आहे खाली 12 सप्टेंबर 2024. फोटो जर नीट, मी आपल्या सगळ्यांना याची सॉफ्ट कॉपी देईन. इथे एक मोठं बँडेज दिसतंय, चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे. मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा. 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात आणि या सगळ्यांच्या तारखा आहेत. हे बघा, इथे सुद्धा बँडेज आहे. हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे, हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे. मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे. आणि मग हे सगळं शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्या होती. ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात. आणि ही जखम किती दिवस होती, म्हणजे जखम किती मोठी असू शकते बघा. याच्यात तारखा आहेत, कारण हे स्क्रीनशॉट सकट आहे. याच्यातल्या जर तारखा बघितल्या तर साधारणतः 20 डिसेंबरचा पुन्हा फोटो आहे. मग जखम छोटी छोटी झाली. हे बघा, इथे बँडेज आहे, याच्या मी सॉफ्ट कॉपी देईन आपल्याला. त्याच्यानंतर 28 डिसेंबरला जखम अजून छोटी झाली. सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत ही चाकणकरांच्या हाताला जखम होती. अशाच पद्धतीची जखम अजून एका व्यक्तीला होती, पण त्याचे फोटो अजून आले नाहीत, तेही फोटो निघाले. हे गंभीर आहे. अशा पद्धतीने महिला आयोगाच्या अध्यक्षा जर तंत्रमंत्र विद्यांमध्ये असतील आणि पीडित सांगते की हे आमच्या समोर घडलेलं आहे, हे आमच्या समोर झालेलं आहे. आता जर असं सगळं असेल, हे चित्र, हे फोटो खूप आहेत, हे बँडेज क्लिअर कट दिसतात, असंख्य फोटो आहेत, त्याच काळातले सगळे. याच्या तारखा जाणीवपूर्वक स्क्रीनशॉट का दिलेले, कारण याच्या तारखा आहेत खाली. आता हे सगळं जर बघितलं, इथे पण एक फोटो आहे, इथे सुद्धा बँडेज आहे. आता आमचं असं म्हणणं आहे की ज्याला प्राईम फेज मध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीचा भाग म्हटलं जातं, एखादा गुन्हा करताना त्याच्यातला सक्रिय सहभाग. चाकणकर बाई यांना सगळ्या गुन्ह्यांची माहिती होती. हे खबरदार पुढारीच्या वृत्तसंपादकाने स्पष्ट केलं. चाकणकर बाईंनी सुमोटो दाखल करण्याचे आदेश दिले होते. चाकणकर बाईंनी अगदी खरातांचा जो पीए ज्याने त्या बाईंना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला होता, त्याच्याही संबंधाने स्वतःचा सक्रिय सहभाग नोंदवला होता. 1 वर्षापासून हे सगळं चाललं होतं. पोलिसांनी 10 दिवसाचा सर्व्हिलन्स लावला होता. आता जर एवढा सगळा सक्रिय सहभाग जर चाकणकरांचा तिथे दिसत असेल, तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे. पहिली. दुसरी मागणी काय आमची, चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून, ही कन्फ्रंटल एन्क्वायरी ही झाली पाहिजे. तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. कारण प्रश्न अनेक महिलांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने जर तंत्रमंत्र विद्येमध्ये जर स्वतः चाकणकर गुंतलेले आहेत असं पीडित सांगत असतील आणि त्याचे असे धक्कादायक फोटो जर येत असतील, तर चाकणकरांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. पण चाकणकरांना अटक करताना आणि नार्को टेस्ट होताना चाकणकर ज्या पदावर आहेत त्या पदाच्या गौरव गरिमेचा विचार करता त्या पदावरून त्यांना आधी बाजूला करावं लागेल. आणि त्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद फक्त हेच स्पष्ट करण्यासाठी की रुपाली चाकणकर फरार होण्याच्या आधी रुपाली चाकणकर या, कारण त्या अनेक पद्धतीने त्यांचं पॉलिटिकल प्रेशर वापरू शकतात. हे कॅप्टन खरात प्रकरणात मागच्या वर्षभरात अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. मागच्या वर्षभरात अनेक वेळा अनेक लोकांना त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या पदाचा दुरुपयोग करत
तिथे दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. चाकणकर आणि खरात यांचे सीडीआर सुद्धा तपासले जावे. कारण काही पीडित असं म्हणतात की रात्री 2-2 वाजता चाकणकर आम्हाला फोन करून धमक्या देत होत्या. काही पीडितांचं असं म्हणणं आहे की चाकणकर आमच्यावर प्रचंड दबाव आणत होत्या. त्यामुळे चाकणकरांचे सीडीआर तपासणं अत्यंत गरजेचं आहे की चाकणकर आणि कॅप्टन खरात यांचं कोणत्या वेळी किती वेळा बोलणं झालं ते सीडीआर यासाठी सुद्धा गरजेचे आहेत की चाकणकर यांनी खरातांना वाचवण्यासाठी काही पोलीस अधिकारी किंवा काही नेते मंडळी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला का? खरातने काही लोकांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे का? खरातने काही लोकांना मदत मागितलेली आहे का? या सगळ्याच गोष्टी. अजून महत्वाची गोष्ट, मला याची कल्पना आहे की पोलीस यामध्ये कुणालाही, आम्हाला आता अशी आशा वाटते की पोलीस यात कुणालाही सोडणार नाही. पण पोलिसांनी इतकीच अजून एक महत्वाची जबाबदारी येते ती आर्थिक गुन्हे शाखेची. ईडी या एरवी इकडे तिकडे फार छापेमारी करत असते, पण ईडीने आता कॅप्टन खरात आणि रुपाली चाकणकर या दोघांच्याही संपत्तीचे स्रोत तपासले पाहिजेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून असा किती मानधन असतं आणि त्यामध्ये किती प्रॉपर्टी घेता येते आणि ही प्रॉपर्टी कशी जमा झाली या प्रॉपर्टीचे सुद्धा सगळे स्रोत आता तपासले गेले पाहिजे. त्यामुळे नार्को टेस्ट, अटक, संपत्तीचे स्रोत तपासणं आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून कॅप्टन खरातच्या संपत्ती जी फक्त पाथर्डी आणि अहिल्यानगरमध्येच नाही तर त्याची प्रॉपर्टी ही देश विदेशात सुद्धा असल्याचे कळते. या सगळ्या देश विदेशातल्या सगळ्या प्रॉपर्टीज या सगळ्यांवर तात्काळ आणली पाहिजे. यासाठी म्हणून आम्हाला आपल्या सगळ्यांच्या सोबत बोलणं गरजेचं वाटलं. याच्यातले काही जे संपत्तीचे तपशील आहेत ते तपशील अजून माझ्यापर्यंत आज पोहोचलेले नाहीत. त्यामुळे ते तपशील मी आज आपल्याला सांगू शकत नाही, पण 2 दिवसांनी मी ते सगळेच्या सगळे संपत्तीचे तपशील सुद्धा आपल्या समोर घेऊन येईल. मात्र आता आमची तातडीची मागणी असेल की रुपाली चाकणकरांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घ्या. पहिला प्रश्न, हे जे तुम्ही पीडितांसोबत बोललेले त्यांचे स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड आहेत का? आणि दुसरं म्हणजे तुमच्यासाठी वरिष्ठ नेत्यांना काही समज येणार आहे? कारण काही फोटो नार्वेकरांचे देखील त्यांच्या मंदिरात त्याच्याबरोबर असताना व्हायरल झाले. मी म्हटलं ना की या सगळ्यांमध्ये 1-2 गोष्टी असतात. एक, फोटो कुणाचेही कुणासोबत असू शकतात. नुसत्या फोटोवरून आपण सुतावरून स्वर्ग गाठू का? परंतु चाकणकरांचे फोटो ज्या पद्धतीचे आहेत की माझ्या सोबत एखाद्याने फोटो काढला तर माझ्यासोबत फोटो काढणाऱ्या व्यक्ती मला माहित नसतो की तो कोण आहे, तो तडीपार आहे, तो गुन्हेगार आहे, तो खंडणीखोर आहे. पण जर त्या गुन्हेगाराच्या डोक्यावर जर मी छत्री धरत असेल, पुरुषासाठी सगळ्यात सन्मानाची गोष्ट काय तर त्याच्या डोक्यावरचा फेटा, आणि बाईसाठी सगळ्यात सन्मानाची गोष्ट काय तर तिचा पदर. जर पदराने एखाद्याचे पाय पुसतानाचा फोटो असेल तर मात्र तो योगायोग असू शकत नाही. म्हणजे कदाचित बर्ने मामांना ही गोष्ट माहीत नसेल. बर्ने मामा बिचारे खूपच इनोसंटली काल बोलून गेले असतील, मी समजू शकते. त्यांना कदाचित कल्पना नसेल की कशा पद्धतीने ती इन्व्हॉल्वमेंट त्या सगळ्यांमध्ये. हा बोला प्रश्न असा निर्माण होतो की गेले 3 दिवस झाले सगळं प्रकरण तापले. विरोधी पक्ष सरकून टीका करतात, पण त्यांच्या पक्षाकडून किंवा पुढच्या रुपाली चाकणकर याच्यावरती काही स्पष्टीकरण देत नाहीये. अनेक पत्रकारांनी त्यांना कॉल केले मुंबई पुण्यापर्यंत. मग हे कुठेतरी प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न आहे, कारण ते माध्यमांसमोर त्यांच्यासमोर बोलायला तयार नाहीये. राबडत्या टाळतायत काय सगळं स्पष्टीकरण द्यायला? ते चाकणकर बोलत नाहीये की चाकणकर फरार झाल्या हे एकदा चेक करावं लागेल. चाकणकर आहेत का महाराष्ट्रात की चाकणकर फरार झाल्या? त्या फरार झाल्या असतील तर अजून गंभीर आहे. कारण चाकणकर या प्रकरणात 100% अडकू शकतात असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. आणि मी तर त्या ज्या काही गोष्टी आता समोर आणत आहे हे अजून गंभीर आहे. आता चाकणकरांच्या संबंधाने काय आपण विचारत होता? तुम्ही असं म्हणाल की आणि आणखी एका पुरुषाच्या सुद्धा हातामध्ये नाही, मी पुरुष म्हटलं नाही. माझ्या तोंडी तुम्ही घालू नका. अनामिका ऐका, मला ऐका, माझा मुळात स्वतःचा
म्हणजे माझं एकूण व्यक्तिमत्व सगळ्यांना माहिती आहे. माझा कुठल्याही कर्मकांडावर कधी काही विश्वास नाही. पण मी रात्री त्या बऱ्याच गोष्टी तंत्रमंत्र म्हणजे माझा अभ्यास विषय नसताना मी त्याचा अभ्यास रात्री उशिरापर्यंत करत बसले. तेव्हा मला कळलं की अनामिका का कापतात, तर सूर्य म्हणजे यश, शुक्र म्हणजे आकर्षण. यश मिळवायचं असेल, काही गोष्टी आकर्षित करायच्या असतील तर अशा पद्धतीने अनामिका कापली जाते. ती कापताना विशिष्ट वेळ निवडली जाते. मग आमोशा वगैरे. मग आता जे काही फोटोज होते जे पीडितांकडून आम्हाला मिळाले त्याच्यामधल्या त्या तारखा म्हणजे त्या तारखांचं पंचांग काय, ते पंचांग जेव्हा आम्ही शोधायला गेलो तेव्हा 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्या होती असं एक कॅलेंडर समोर येतं. आता त्याच्यात त्या पीडितांचं म्हणणं होतं की 2 लोकांनी अनामिका कापली होती. आता ते 2 कोण, ते एकच माणूस मला म्हणजे एक व्यक्ती मला कळली, मला दुसरी व्यक्ती अजून कळली नाही. आणि जोपर्यंत माझ्या हातात पुरावे नसतात तोपर्यंत मी त्यावर बोलत तुम्ही पुराव्याविषयी काहीच बोलत नाही. मात्र जे काही पीडितांचे तुम्ही वारंवार पुरावे देतात, त्या पीडितांकडे पण असेच ते पुरावे आहेत. ऐका प्रॉब्लेम असा असतो आपल्याकडे की त्या संबंधाने आपण एफआयआर सुद्धा दाखवू शकत नाही. कारण अशा केस मधली एफआयआर सुद्धा सार्वजनिक करता येत नाही. त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे ना त्या प्रश्नाचं उत्तरच आपण देऊ शकत नाही. कारण या सगळ्या गोष्टी जर पीडितांमध्ये एवढी, आत्ताही पीडिता बिचारा अशा अनेक आहेत. मला तर अशी माहिती कळते की काल परत काहीतरी 2 का 3 गुन्हे दाखल अजून नव्याने झाले. अशा अनेक महिला आहेत की ज्या अजून पुढे आलेल्या नाही, ज्या आपल्या इब्रतीपोटी अजूनही स्पष्टपणे बोलत नाही. पण त्यांच्याकडून जी माहिती मिळते ती माहिती या प्रकारची आहे. आमची पोलिसांना विनंती आहे त्यांनी या सगळ्या माहिती क्रॉस चेक कराव्या. आणि जर चाकणकर इतका तो धक्कादायक खुलासा की त्याच्यात दिसतंय क्लिअर कट. कारण बघा स्वाभाविक आहे एवढ्या मोठ्या पदावरची व्यक्ती म्हणजे घरात काही त्यांना काही काहीतरी भाजी कापतायत, स्वयंपाक करतायत असं ते काही नसेल. कारण त्यांच्या इतर बोटांची नखं फार मोठी आहे दिसत आहेत. ज्या अर्थी इतकी मोठी नखं एखादा कुणी व्यक्ती मेंटेन करते त्या अर्थी त्या घरकाम करणार नक्कीच नाही. मग जर काहीच घरकाम नसेल तर एवढी मोठी, माझ्यासारखा माणूस आहे, आम्हाला नखच नाहीयेत, आम्ही म्हणजे काय आपण साधी माणसं, आपण गरीब माणसं आपण. पण हे सगळं जर बघितलं तर एकाच बोटाला जखम का होते हे विचार करण्यासारखं ना. निश्चितपणे ही जखम किचन मधली नाही. कारण किचन मधली जखम ही 3 महिने राहू शकत नाही. आम्ही रोज स्वयंपाक करतो. काल स्वयंपाक करताना परत इकडे आम्हाला पुरणपोळी करताना चटका बसला. अशा जखमा 3-3, 4-4 महिने राहत नाही. 4 महिने एखादी अनामिकेची जखम राहते म्हणजे जखम अत्यंत खोलवर असली पाहिजे. काही पीडित महिने तुम्हाला सगळी माहिती दिली गेली. म्हणताय की 2 व्यक्तींना अनामिका कापली होती. दुसरा व्यक्ती राजकीय, मी तेच सांगते की मला नाही कळलं अजून. मला ज्या फक्त चाकणकरांबद्दल माहिती दिली, दुसऱ्या व्यक्तीबद्दल नाही दिली. मला जेव्हा माहिती कळेल तेव्हा मी पुराव्यासकट ती सुद्धा माहिती आणणार. नाही राहते म्हणत नाही. ज्या अर्थी इथे 3 महिने बघा ना, 9 सप्टेंबर पासूनचे फोटो आहेत ते 28 डिसेंबर पर्यंतचे फोटो आहेत. जर 9 सप्टेंबर ते 28 डिसेंबर म्हणजे ही किचन मधली कापल्याची जखम नक्कीच नाही. त्याचा विधी असेल नसेल मला काही माहित नाही किंवा त्याचं काय असतं मला माहित नाही. परंतु या सगळ्या तंत्रमंत्रामध्ये स्पष्टीकरण तर त्यांनी काल हे पण दिलं की माझा फक्त ट्रस्ट पुरता संबंध होता, माझे व्यक्तिगत काही देणं घेणं नव्हतं. पण व्यक्तिगत देणं घेणं नव्हतं असं जरी त्या म्हणाल्या तरी सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने मागच्या वर्षभरापासून हे प्रकरण दाबायचा प्रयत्न केला त्याची कागदपत्र आली ना पुढे. एक मिनिट लेट मी क्लिअर यू. मी ही टीका करत नाहीये. हा जो आज जो मुद्दा मांडते हा मुद्दा पक्षीय राजकारणाच्या पलीकडचा आहे, कृपया समजून घ्या. कारण याच्यामध्ये जर एवढ्या सगळ्या महिलांचं लैंगिक शोषण झालं असेल तर याला पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघावं. आणि अनेक महिलांच्या जीवाचा प्रश्न आहे. कदाचित काही बायकांनी आत्महत्या सुद्धा केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाकीचे पण आहेत ना घटनास्थळावरती, त्यांची देखील माहिती घेणं गरजेचं असं तुम्हाला वाटते का? कारण ती 9 जणांची ट्रस्ट आहे टोटल.
त्या 9 जणांपैकी अजून कोणी राजकीय बॅकग्राऊंड असलेला त्या ट्रस्टमध्ये एवढी फक्त माहिती मिळते की त्या ट्रस्ट मधली एवढी एक माहिती मिळते की अजून 2 अशी नावं होती की जी आधी ट्रस्टवर होती, मी त्यांची माहिती घेते, आणि ती नंतर जेव्हा विरोधात जात आहे कसं कळलं तेव्हा ती नावं बदलली गेली आणि नवीन नावं आणली गेली. त्याच्यामध्ये अनेक नावं, मी म्हटलं ना की माझ्याकडे त्या नावांची यादी सुद्धा आहे, मात्र त्याला आधार देणारे डॉक्युमेंट जोपर्यंत माझ्याकडे येत नाही तोपर्यंत मी ती नावं डिस्क्लोज करू शकणार नाही. माझ्याकडे असलेल्या पुराव्यांच्या शिवाय मी एकही शब्दाची अधिकची माहिती शेअर करणार नाही. दादांचा जो विमान अपघात झाला त्याच्यावर आता अमोल बिटकरेंनी प्रश्न उपस्थित केलाय की बारामतीतले घराबाहेर आणि मुंबईतले घराबाहेर जादू टोणीच्या वस्तू सापडल्या होत्या. दादांचं विमान अपघातामागे खराबचा काय हात आहे का किंवा मला याच्या संबंधाने मी आता काही बोलू शकत नाही. मुळात असं तंत्रमंत्राने काही बिघडू शकतं किंवा घडू शकतं यावर माझा स्वतःचा अजिबात विश्वास नाही, पहिली गोष्ट. दुसरं असं की सन्मान्य दादांचाही जेव्हा विषय येतो तेव्हा तर अधिक गांभीर्याने या राज्याच्या मुख्यमंत्री तथा या पक्षाचं नेतृत्व ज्या अत्यंत संवेदनशील महिला नेत्यांच्या हाती आहे त्या सन्मान्य सुनेत्रा वहिनी यांनी अधिक गांभीर्याने विचार करत तातडीने, कारण यामध्ये फक्त महिला आयोगाची नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा नाचक्की होतीये, कारण यातले अनेक फोटो, त्या फोटोमध्ये मागे राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणूक चिन्ह सुद्धा दिसतं. आता हे काय जाऊ दे, मला विचार नाही. लोकांमध्ये बोलताना बरेच जादू बोला याच्यावर विश्वास करू नका, एवढंच काय हातामध्ये सुविधा घेऊन सांगायच्या की बाबा याच्यावर विश्वास ठेवा, हे सगळं ब्लॅक मॅजिक, हे सगळं काही नसतं. एकीकडे ते असं सांगतात आणि स्वतः ते असं करतील, तुम्हाला वाटतं का हे सगळं? नाही, अरे आता करतील का? मग मला सांगा, हे त्यांच्या पायातून पडतंय. हे पदराने पाय पुसणारी लोक, म्हणजे ज्या माऊलीने स्वतःच्या पतीचे औक्षण करण्यापेक्षा पती त्यांचे औक्षण करतो, पण त्या माऊली त्यांच्या पदराने एका अशा लिंगपिसाट माणसाचे पाय पुसतात, त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करायची बरं? काय बोलायचं? ऐका एक सेकंड थांबा, अभिजितजी ऐका. तुम्ही म्हणताय करायला हवा असं म्हणताय. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारावी सरकारमधल्या सगळ्या नेत्यांनी, त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? जर त्या देत नाहीयेत ना तर त्यांना पदावरून बडकाम करता येतं का? आणि ते का केलं जात नाही? राजीनामा घेतला का जात नाही? महिला आयोगाचं जे अधिकार क्षेत्र होतं, जोपर्यंत विजया रहाटकर ताई होत्या इतकं त्याचं स्तोम कधीही नव्हतं, जेवढी त्या पदाची ग्लोरी, ग्लॅमर आणि त्याचं अधिकार क्षेत्र चाकणकरांच्या काळात वाढवलं गेलं. चाकणकरांच्या काळात त्या पदाचं अवास्तव स्तोम वाढलं. एक. दुसरं असं की मी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे कदाचित आयुष्यात पहिल्यांदा आज आभार मानले, अभिनंदन केले की ही अतिशय उत्तम कारवाई त्यांनी केलेली आहे. तिसरी गोष्ट, मला असं वाटतं की गृहमंत्री कदाचित कोणालाही या प्रकरणी सोडणार नाहीत. जर गृहमंत्री खरेच महाराष्ट्रातल्या बहिणींचे लाडके भाऊ असतील आणि लाडक्या बहिणींचं अशा पद्धतीने लैंगिक शोषण होत असताना ते लैंगिक शोषण करणाऱ्या एखाद्या लिंगपिसाट माणसाला महिला आयोगाची अध्यक्षच पाठीशी घालत असेल तर अशा महिलेला, मी चाकणकरांचा उल्लेख महिला असा करते, अशा महिलेला मला नाही वाटत की राज्याचे गृहमंत्री पाठीशी घालतील. गृहमंत्र्यांनी यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे, अटक झाली पाहिजे चाकणकरांना. आणि चाकणकरांची तुम्ही पदावरून काढण्याचं म्हणताय, माझा त्यांना पदावरून काढणे न काढणे हा इंटरेस्टच नाहीये. माझा इंटरेस्ट आहे की त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांची अरेस्ट झाली पाहिजे, कारण त्यांची अरेस्ट झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे, अनेक गोष्टी पुढे येणार आहेत. तुम्ही असं म्हणाला की फोटो पीडितीने दिले, बरोबर? जर हे फोटो पीडितीने दिले तर पीडितीने सांगितलं नाही का की रुपाली चाकणकरांनी आम्हाला ती कुठे कापली, किंवा त्या फोटोच्या खाली तुम्ही असं म्हणाला की तारखा आहे, तर तारखा अहो मी म्हणाले नाही हो साहेब, मी नाही म्हणाले, एवढा याच्यात टायमिंग साहेब, तारखा आहे. तारखा टिपून ठेवलेत का? त्या पीडित महिला आहेत. अहो ह्याच्यात तारखा आहे तो साहेब, अहो हे स्क्रीनशॉट आहे तो फोटोचे आणि याच्यात ऐका हे स्क्रीनशॉट हे रुपाली चाकणकरांच्या स्टेटसचे, कॅप्टन खराच्या स्टेटसचे.
आता का बोलायला अरे, मग पीडित महिलाने सांगितलं असेल ना की ह्या तारखेला की अनामिका इथं कापली. अहो ही तारीख आहे हो साहेब, इथं तारीख आहे. त्या अशोकराच्या ठिकाणी रुपाली चाकणकरांनी अनामिका कापली. नाशिक त्याच ठिकाणी गेली का? आता ते त्याच ठिकाणी केलं की तंत्रमंत्र विद्या करायला कामाख्याला गेले, की अजून कुठे स्मशानभूमीत गेले, की अजून कुठे वेगळ्या ठिकाणी गेले, की नलखेड्याला तिकडे काय बगलामुखी मातेचं मंदिर आहे तिकडे गेले, की अजून काही. याच्यावरची मला माहिती नाही. मला वाटतं हा पोलीस तपासाचा भाग आहे. माझ्या लेखी महत्वाचं काय आहे की ज्या महिलांचं शोषण होत होतं त्या महिलांना न्याय देण्याऐवजी शोषण करणाऱ्या लिंगपिसाट माणसाला पाठीशी घालणारा महिला आयोग आणि तो महिला आयोगही स्वतः जर अशा पद्धतीने कर्मकांडामध्ये अडकलेला असेल आणि अनामिका वगैरे हे कापणं तर हे वाईट आहे. जरी असं असेल तर हे वाईट आहे आणि म्हणून त्यांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. आणि पीडित महिला आता हे मला सांगा काही महिलांनी सांगितलं नाही का, कुणाला वशमध्ये करायचा प्रयत्न होता, काय होतं आणि हा मला वाटतं हा माझ्या लेखी महत्वाचा प्रश्न पडतो. माझ्याकडे आतापर्यंत आलेल्या महिला 3 महिला आहेत. 3 पीडित महिला त्यांच्यावर झालं असं 3 पीडित अशा 3 पीडित महिला समोर आलेल्या आहेत. अजून कदाचित खूप महिला पुढे येतील. काही नागरिकांपैकी इतर नेत्यांचं काय? अनेकांचे फोटो आहेत. काही फोटो समोर आले होते इतर राजकीय नेत्यांचे सुद्धा, पण त्यांचाही काही संबंध आहे, असे काही पुरावे तुमच्याकडे आले? ताई, या प्रकरणामध्ये माझ्या पक्षाचा जरी नेता कुणी असेल तर त्याची सुद्धा गय केली जाऊ नये. कारण हा प्रश्न महिलांच्या अस्मितेचा आहे, हा प्रश्न लेकीबाळींच्या इब्रतीचा आहे. या प्रश्नाच्या आड कुठल्याही पक्षाचं पक्षीय राजकारण येता कामा नये, ही ठाम भूमिका आहे माझी. मिलिंद नार्वेकर, निलेश लंके, दीपक केसरकर असतील, जयंत पाटील असतील, यांना पण तुम्ही सगळ्यात महत्वाचं ऐका ना, एकनाथ शिंदे एक मिनिट बाबा, त्यांनी रेड्या करून टाकले होते. हे सांगतो विषय. याबाबत तुम्ही त्यांना जाब विचारणार आहे का की तुम्ही ऐका काय ऐका ऐका ऐका. मी तेच तुम्हाला सांगते. माझ्याकडे नार्वेकरांची करंगळी कापल्याचा फोटो नाही, माझ्याकडे जयंत पाटलांची करंगळी कापल्याचा फोटो नाही. एकनाथ शिंदेचा पूजा करतानाचा फोटो नक्की आहे. एकनाथ शिंदेचा तिथे इंटरफिअर होता अशीही गोष्टी पुढे येत आहेत. एकनाथ शिंदे, दीपक केसरकर दर महिना 1.5 महिन्याला तिकडे जात होते असं ते पत्रकार दत्तात्रय खेमनार यांचं म्हणणं आहे. दत्तात्रय खेमनारने तर त्याच्या पुढे जाऊन खूप खळबळजनक काही दावे काल केलेले आहेत. हे सगळं जर बघितलं तर मला असं वाटतं की या सगळ्यांना जे पॉलिटिकल सो कॉल्ड लोक आहेत या सगळ्या लोकांना तपासण्याची जबाबदारी ही गृह खात्याची आहे. त्यामुळे हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा गृह खाते किती हिंमत दाखवेल एकनाथ शिंदेचे सीडीआर तपासण्याची. कारण एकनाथ शिंदे ज्यांच्याकडे नेहमी जातात त्या अमित शहाच्या सोबत सुद्धा कॅप्टन खरातचा फोटो आहे. हे फार महत्वाचं. त्या सगळ्यांची चौकशी व्हावी का? त्यांच्या फोटोमध्ये त्यांचे फोटो दिसतात. गृह खात्याने जर मनावर घेतलं आहे, अमित शहा असतील. अहो जयंत पाटलांची पण करा, नार्वेकरांची पण करा. मी काय म्हटलं, माझ्या पक्षाचा जरी कुणी याच्यात अडकला तर त्याची सुद्धा गय केली जाऊ नये. प्रश्न लेकीबाळींच्या इब्रतीचा आहे. मुद्दा हा आहे की या सगळ्यांमध्ये आता आम्हाला चाकणकरांची अरेस्ट जास्त महत्वाची वाटते. कारण चाकणकरांच्या जयंत पाटील असतील, नार्वेकर असतील, एकनाथ शिंदे असतील, केसरकर असतील किंवा निलेश लंके असतील किंवा अमित शहा असतील, यांच्या संबंधाने पुरावे समोर नाहीयेत. चाकणकरांच्या संबंधाने ढिगभर पुरावे पुढे आलेत आणि चाकणकरांचे अनेक गोष्टी त्यांनी गेल्या 1 वर्षापासून कशा पद्धतीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला या गोष्टी आता पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे ज्याला क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी असं म्हटलं जातं की गुन्हा घडवण्याच्या दृष्टीने जे कट कारस्थान असतं त्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे असे कालपासून दत्तात्रय खेमनार आणि अनेक लोक जे मांडत आहेत त्या संबंधाने त्यांना जो पत्रव्यवहार आहे त्यात ते स्पष्ट दिसतं. त्यामुळे रुपाली चाकणकरांची तात्काळ अटक होणे आणि नार्को टेस्ट होणे गरजेचे आहे. आणि या पीडित महिला आहे, हिचा जो व्हिडिओ व्हायरल ज्यांनी केलाय तो ऑफिस बॉय दिलं जातो गायब आहे. 18 फेब्रुवारीला त्याच्या विरोधात याच पीडित महिलेने एफआयआर केली होती. या संदर्भात तुम्हाला घातपाताची शक्यता वाटते? मला याला जोडून, आपण फार चांगला प्रश्न विचारला, याला जोडून अजून एक महत्वाची गोष्ट, ज्या पीडित महिला आहेत
ज्या अजून काही महिला पुढे यायला घाबरतात, या सगळ्या नंबर शेअर करते. मी इथे येईपर्यंत, मी पत्रकार भवनला येईपर्यंत मला 8 वेगवेगळ्या नंबरवरून धमक्यांचे कॉल आहेत आणि ते सगळे नंबर मी आपल्यासोबत शेअर करायला तयार आहे. हे सगळेच्या सगळे नंबर हे स्पॅम दाखवत आहेत आणि मी ते सगळे ब्लॉक केले. या सगळ्या नंबरवरून सातत्याने मला धमक्यांचे कॉल येत आहेत. काय म्हणणार हा फोन जरी उचलला तरी एवढ्या, तुम्ही हा फोन लावून बघा, हा फोन लागतोय का बघा. मी नंबर तुम्हाला सगळ्यांना देते आणि तो इतक्या वाईट पद्धतीने ते शब्द जरी आपण ऐकले तरी आपण ते शब्द सहन करू शकणार नाही आणि ते पटकन नाही. आत्ताचा फोन ओळखीचा आहे. तर हे सगळे नंबर, याच्यातले खूप बघा काय नंबर आहे. 77 14 55 66 50 हा एक नंबर आहे. नंबर एक पुन्हा एकदा सांगू का? हॅलो, आता एखादा अजून तसाच कॉल असेल तर आता फोनलाच लावला असता. दुसरा नंबर आहे 77 14 55 66 46. स्पीकरवर टाकून हे आता इकडे येत असताना एका तासात एवढे आलेले फोन. ज्या व्यक्तीला कॉल करत आहात ती ह्या वेळेस उत्तर देत नाही. कृपया थोड्या वेळात हे सगळे नंबर मी आपल्याला शेअर करते की ज्या नंबरवरून 77 पोलिसांना देणार आपल्याला. हो, हे सगळे नंबर मला इकडे यायचं होतं वेळेत म्हणून मी इकडे आले. हे सगळे नंबर पोलिसांना देणार आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये स्थानिक पोलिसांनी एक भूमिका घेतली किंवा 1 वर्षापूर्वी तर बातमी केली. बातमी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध होती. त्याला राज्य महिला आयोगाकडून स्पष्टीकरण मागितलं जातं किंवा राज्यामध्ये इतर काही घटना घडल्या की राज्य महिला आयोगाचं तासाभरामध्ये ट्विट असते की या घटनेचा अहवाल मागवलेला आहे. 2 दिवसांपासून मात्र राज्य महिला आयोगाचं ट्विट पाहायला मिळतंय. तर या सगळ्या प्रकरणामध्ये त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट, हे का गरजेचं आहे, महिला आयोगाचे काम हे समावेशन, समुपदेशन, सबलीकरणाचं काम असतं. की एखादी पीडित महिला जेव्हा प्रवाहाच्या बाहेर जाईल अशी भीती वाटते तेव्हा तिला इन्क्लुजनच्या प्रक्रियेमध्ये आणणं, समावेशन करणं. एखादी महिला जर तिला बोलायचं धाडस नसेल तर अन्यायाविरुद्ध लढण्याची तिच्यात ताकद देणं, तिचं सबलीकरण करणं आणि तिचं समुपदेशन, तिचं काउन्सिलिंग करणं महत्वाचं असतं. चाकणकरने कायम याच्या विरोधात भूमिका घेतलेल्या आहे. वैष्णवी आगवणे प्रकरणात तिच्या कुटुंबियांना बोलण्यापेक्षा, भेटण्यापेक्षा वैष्णवी आगवणेच्या चारित्र्यावर शिंतोडी उडवण्याचा प्रयत्न चाकणकरांनी केला. दुसरं, तनिषा भिसे प्रकरणात हॉस्पिटलला बोल लावण्यापेक्षा, त्याचा तो रिपोर्ट ते अजूनही देत आहे, तनिषा भिसेचीच कशी चूक होती हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आपण जे विचारत आहात की 2 दिवसापासून त्या काहीच बोलत नाहीयेत, एरवी त्या खूप बोलतात, तर त्या किती बोलतात? तर गरज नसताना डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात लुडबुड करत त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेतली आणि संपदाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला. प्राजक्त खेवलकर जे प्रकरण होतं, या प्रकरणामध्ये नार्कोटिक्सशी संबंधित प्रकरण होतं. नार्कोटिक्सच्या प्रकरणामध्ये अजिबात चाकणकरांचा रोल नव्हता. चाकणकरांनी तेव्हाही सांगितलं की त्याच्या मोबाईलमध्ये खूप सारे व्हिडिओ आहेत. त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे ते हिरिरीला सांगणाऱ्या चाकणकरबाई आता ज्यांचे पदराने पाय पुसत होत्या त्याच्या मोबाईलमध्ये 58 व्हिडिओ आहेत. हे कसं कळलं नाही? हे फार विशेष आहे. त्यामुळे चाकणकरांच्या भूमिका या महिलांना समावेशन आणि समुपदेशन करण्यापेक्षा महिलांना बदनाम करण्यासाठी जास्त त्या सक्रिय राहिलेल्या आहेत आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सन्माननीय नेत्या सन्माननीय सुनेत्रा वहिनी यांना आमची विनंती असेल की वहिनी, आपण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना आपल्याला सगळ्यात पहिलं आपलं अभिनंदन करणारं पत्र मी लिहिलं होतं आणि तेव्हा असं सांगितलं होतं की आपण महिला म्हणून काम करताना आम्ही आपल्या सोबत असू, पण विरोधक म्हणून तितक्याच खंबीरपणे प्रश्न विचारू. आता आपल्याला निर्णय घेण्याची आणि आपला खमकेपणा दाखवण्याची ही वेळ आहे की आपण आपल्या पक्षाची इतकी अप्रतिष्ठा होत असताना तरी सुद्धा गप्प बसणार आहात की चाकणकर बद्दल ठोस निर्णय घेणार आहात. आणि तुम्ही त्यांनी कौतुक केलं साहेबांचं आणि भाजपचं कोणी नाही असं एक दावा केलं. तुम्हाला वाटतं भाजपचं कोणी मंत्री नाही असं? असेल की भाजपचे असू शकतात किंवा
काँग्रेसचे असू शकतात, राष्ट्रवादीचे असू शकतात, शिवसेनेचे असू शकतात, पण या राज्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अंधश्रद्धा निर्मूलन जो कायदा झाला त्या कायद्याची पायमल्ली जर घटनात्मक संस्थेची प्रमुख व्यक्ती करत असेल तर हा अक्षम्य गुन्हा आहे. ताई, तुम्ही बरेच फोटो दाखवले अनेक नेत्यांचे, अशी देखील माहिती होती की उद्धव ठाकरेंचे देखील फोटो घ्यायचे असेल तर दाखवा बरं. आहे असं दाखवा. कारण माझ्या नेत्यांना मी फार चांगलं ओळखते. झालं नाही. माझ्या नेत्यांना मी फार चांगलं ओळखते. त्यांचा फोटो आहे नाही मी विश्वास दाखवा. नाही, मी 3 नेत्यांची खरंच ग्वाही देऊ शकते. त्यातले क्रमांक 1 चे पवार साहेब, क्रमांक 2 चे उद्धव साहेब आणि क्रमांक 3 चे स्वतः फडणवीस साहेब, की जे अशा गोष्टींच्या नादी लागणार नाही. ही चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही एकूणच महिला आयोगाच्या कामकाजावर तुम्ही संशय व्यक्त केलेला होता. हा? आता तुम्ही एकूणच महिला आयोगाच्या कामकाजावर तुम्ही संशय व्यक्त केला की त्यांनी पीडितांचं चारित्र्य केलं पदावर असताना. तर खरातांच्या संदर्भातले ज्या पीडिता आहेत त्यांची पण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न त्या पदावर केला. अहो, तेच तर सांगते ना, एवढा वेळ झालं. त्याची मागणी तुम्ही करणार आहात का आयोगाच्या? अहो, मग आता काय सांगते मी की त्यांची, अहो साहेब, ही पत्रकार परिषदच त्याच्यासाठी घेतली मी. आयोगाच्या मुद्दे ज्या तक्रारी आयोगाकडे आल्या अहो साहेब, म्हणूनच त्यांची नार्को टेस्ट करा म्हणते मी त्यांच्या नार्को टेस्टची मागणीच तेवढ्यासाठी करते की अशी किती प्रकरणं त्यांनी सेटल केली आहेत, अशी किती प्रकरणं त्यांनी दाबली आहेत, याची नार्को टेस्ट झाली पाहिजे. एकनाथ शिंदेची लोकांची भूमिका यांच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे तीच आता इथे चौकशी करणार आहे. मला विश्वास आहे की समिती जी आहे ती चांगलं काम यासाठी. बघा, 1 वर्षापासून या प्रकरणावर पोलीस खूप काम करत होते, जी माझी माहिती आहे त्यानुसार. याच्यामध्ये ग्रामीणचे सीपी, शहरचे सीपी, आयजी, झोनलचे ऑफिसर, असे अनेक बडे ऑफिसर या प्रकरणावर काम करत होते. ज्या अर्थी हे सगळे काम करत होते त्या अर्थी निश्चितपणे त्यांना एक फ्री हँड दिला होता. मी म्हणूनच गृहमंत्र्यांचे याच्यामध्ये अभिनंदन केलं.